श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। शहरात जीबीएसच्या आढळलेल्या रुग्णाची खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी भेट देऊन केली विचारपूस। मध्यवर्ती बस स्थानकाच्या काँक्रीटीकरणाच्या कामाची शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली पाहणी। धुळे जिल्हा खानदेश माळी महासंघातर्फे सर्व शाखीय राज्यस्तरीय माळी समाज बुधवार परिचय मेळावा संपन्न। शिवजन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर समाज प्रबोधनकार व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर वसंत अंकारे यांच्या व्याख्यानाचे आयोजन। मिल परिसरातील चितोड नाका येथील झेंडा चौकातील शाळा क्रमांक 28 येथे शिवजयंती अनोख्या पद्धतीने साजरी। आणि सिंधी समाजातर्फे 1200 जोडप्यांच्या हस्ते महाराणो साहेबांची सामूहिक पूजा। आता बातमी होतं विस्ताराने। धुळे शहरात जीबीएसचा आढळलेल्या रुग्णाची तसेच कुत्रा चावल्याने जखमी झालेल्या बालिकेची अशा दोन्ही रुग्णांची डॉक्टर खासदार शोभा बच्छाव यांनी भेट घेऊन विचारपूस करीत उपचारासंदर्भात डॉक्टरांना आवश्यक त्या सूचना दिल्या। धुळे शहरात जीबीएसचा पहिला रुग्ण आढळला आहे। त्याच्यावर हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान कुत्रा चावल्याने जखमी झालेल्या बालिकेवर देखील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे। या दोन्ही रुग्णांची खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी भेट घेत विचारपूस केली व डॉक्टरांना देखील आवश्यक त्या सूचना दिल्या। जीबीएस आजाराने महाराष्ट्रासह देशातील इतर भागातही शिरकाव केला आहे। दिवसेंदिवस त्याचा कहर वाढत आहे। धुळे शहरातही जीबीएसचा एक रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा विशेष सतर्क झाली आहे। संबंधित रुग्णावर हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार सुरू आहेत। जीबीएस रुग्णासाठी स्वतंत्र कक्ष हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तयार करण्यात आला आहे। उपचाराच्या बाबत योग्य ती खबरदारी घेतली जात आहे। धुळे शहरातही जीबीएसचा पहिला रुग्ण आढळल्याची माहिती प्राप्त होताच खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी तात्काळ हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भेट देत संबंधित रुग्णाची विचारपूस करीत संबंधितावर आवश्यक ते उपचार तातडीने करण्याच्या योग्य त्या सूचना संबंधित डॉक्टरांना दिल्या। दरम्यान हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कुत्रा चावल्याने उपचारार्थ 7 वर्षीय बालिकेवर देखील उपचार सुरू आहेत। सदर बालिकेची खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी भेट घेत विचारपूस केली व संबंधित बालिकेवर योग्य ते आवश्यक उपचार तात्काळ करण्यात यावेत अशा सूचना रुग्णालय प्रशासनास केल्या। धुळे महानगरपालिका प्रशासनाकडून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त होत नसल्याने खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी तीव्र नाराजी देखील व्यक्त केली। तसेच नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगावी असे आवाहन केले। धुळे शहरामध्ये 7 वर्षाची मुलगी हेमांगी राऊत म्हणून तिला डॉगबाईट झालेला आहे। तिचा उजवा गालाचा लचका विसरलेला कुत्राने त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि ती आपल्या हिरे हॉस्पिटलला या ठिकाणी 3 दिवसापूर्वी ॲडमिट झालेली आहे। सुचरिंग केलेलं आहे। सर्व अँटीरेबीज वॅक्सिन्स वगैरे त्या ठिकाणी दिले गेलेले आहेत आणि 2-3 दिवसानंतर तिच्यावरची प्लॅस्टिक सर्जरी देखील होणार आहे। मी या ठिकाणी पेशंटला बघितलं, व्यवस्थित सगळी ट्रीटमेंट या ठिकाणी डॉक्टरांनी केलेली आहे, करता आहे। आरोग्य अधिकारी महानगरपालिकेचे त्यांना देखील मी फोन केलेला आहे, कारण धुळ्यामध्ये 2 वेळा मीटिंग आपण घेतलेले आहेत आणि हे जे काही पिसाळलेले जे कुत्रे आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये प्रमाण वाढलेलं आहे। तर निश्चितपणे अशा लहान मुलांवरती जो काही कुत्र्यांच्या माध्यमातून अटॅक होतो तो थांबला गेला पाहिजे। त्याची खबरदारी महानगरपालिकेने आरोग्य विभागाने घेतली पाहिजे याच्या सूचना मी या ठिकाणी दिलेल्या आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे जीबीएसचा पहिला रुग्ण धुळे शहरामध्ये या ठिकाणी आढळून आलेला आहे। जावेद शेख त्याचं नाव आहे। चाळीसगाव रोडचा तो पेशंट आहे, तो देखील या ठिकाणी ॲडमिट झालेला आहे 3 ते 4 दिवसापूर्वी आणि त्याच्यावरती संपूर्णपणे जे काही औषधं आहेत, ट्रीटमेंट आहे ती संपूर्णपणे डॉक्टरांच्या माध्यमातून सुरू झालेली आहे। मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की धुळे जिल्ह्यातल्या आणि शहरातल्या सर्व नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे। प्रॉपर जी काही आरोग्याची काळजी म्हणजे केअर आहे ती घेतली पाहिजे आणि आरोग्य अधिकाऱ्यांना पण मी सांगितलेलं आहे की प्रिव्हेन्शन होण्याच्या दृष्टिकोनातून संपूर्ण खबरदारी धुळे शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आपण घ्यावी अशी मी सूचना केलेल्या आहेत। हिरे हॉस्पिटलला सर्व डॉक्टर्स त्या ठिकाणी व्यवस्थित काळजी घेत आहेत आणि हा रुग्ण पूर्णपणे बरा होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न या ठिकाणी चालू आहे। परंतु अजून या रुग्णांमध्ये वाढ व्हायला नको, जीबीएसच्या रुग्णांमध्ये याची काळजी घ्या।
धुळे शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाच्या काँक्रिटीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे व पदाधिकाऱ्यांनी सोमवारी कामाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा आढावा घेतला. धुळे शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाच्या काँक्रिटीकरणासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नातून 4 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. सदर काम अंतिम टप्प्यात असून त्याची शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज मोरे व पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा आढावा घेतला. प्रवासी व नागरिकांना बस स्थानकाच्या दुरावस्थेमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. पावसाळ्यात चिखल, उन्हाळ्यात धूळ आणि अपुरी सुविधा यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे हे काम वेळेत आणि उत्तम दर्जाचे व्हावे यासाठी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी विशेष लक्ष दिले आहे. गेल्या महिन्यात शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी व आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. सोमवारी शिवसेना धुळे जिल्ह्याच्या वतीने औद्योगिक वसाहतीचे अभियंता पावरा, एसटी विभागाचे अधिकारी मनोज पवार तसेच एसटी कर्मचारी, सेनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बस स्थानकाच्या कामाची पाहणी करण्यात आली. कामाच्या गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त करत अत्यावश्यक कामांबाबत सूचना देण्यात आल्या. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज मोरे, महानगर प्रमुख संजय वाले, युवा सेना जिल्हाध्यक्ष मनोज कोळेकर, शहराध्यक्ष कल्पेश चव्हाण, उपमहानगर प्रमुख पवन शिंदे, राजेंद्र चौधरी, आकाश बैसाने, अरविंद सोडके, आदेश मराठे, योगेश मराठे, किरण आगलावे, भूषण पाटील, चेतन भारती यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. काम होते कुठल्याही प्रकारचं कामामध्ये चुकीच्या पद्धतीचं काही होत असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही. त्याच्यामुळे शिवसैनिक आम्ही देखील आणि आमचे सर्व शिवसैनिक या कामावर कायम नजर ठेवून आहेत. त्याच्यामुळे लवकरच एक चांगलं दर्जेदार बस स्थानकामधले काँक्रिटीकरणाचं काम येत्या महिन्याभरामध्ये पूर्णत्वाकडे जाईल असं तुम्हाला सांगतो. महिनाभर याच्यासाठी सांगावं लागतं. काँक्रिटीकरण जरी झालं तरी त्याला चांगल्या पद्धतीने क्युरिंग झालं पाहिजे. म्हणून ती क्युरिंग करण्यासाठी साधारण 20-21 दिवसाचा जो कालावधी लागतो तोपर्यंत इथं कुठल्या प्रकारचं वाहन, मोटरसायकल असेल, 4 व्हीलर असेल, बस असेल ती येऊ द्यावी लागणार नाही. भरपूर पाणी मारून त्याला पक्क करून घेऊ म्हणजे अनेक वर्ष आपल्याला या काँक्रिटीकरणाचा धुळेकर जनतेसाठी, धुळे जिल्ह्यातील जनतेसाठी लाभ होईल. त्याच्यामुळे हे काम अतिशय चांगले दर्जाचं चाललेलं आहे. आम्ही वरिष्ठांच्या आदेशानुसार या कामावर लक्ष ठेवून आहेत आणि चांगलं दर्जेदार काम होईल हा शिवसेनेच्या वतीने तुम्हाला शब्द देतो. आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून हे नवीन बस स्थानक व्हावं याच्यासाठी पाठपुरावा करतोय. त्याचे कागदपत्र देखील आम्ही तुम्हाला पुरवलेले आहे. 20 कोटी रुपयाची मागणी आमच्या नवीन बस स्थानकासाठी होती आणि त्यातून आता जवळपास ते फायनल स्टेजला आहे. हे काँक्रिटीकरण झालं की याच्या आजूबाजूला बस स्थानकाच्या इमारती येतील. अशा पद्धतीने नवीन या धुळे शहर जिल्ह्यातलं हे जे प्रमुख बस स्थानक धुळे शहरातलं राहील ते बघण्यासाठी बाहेरगावचे लोक येतील. इतकं चांगलं आणि दर्जेदार बस स्थानक शिवसेनेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आणि प्रयत्नाने या धुळे शहरामध्ये आपण साकार करू. धुळे जिल्हा खान्देश माळी महासंघातर्फे शहरातील राजश्री शाहू महाराज नाट्यगृहात सर्व शाखीय राज्यस्तरीय माळी समाज वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. धुळे जिल्हा खान्देश माळी महासंघातर्फे शहरातील राजश्री शाहू महाराज नाट्यगृहात सर्व शाखीय राज्यस्तरीय माळी समाज वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुरलीधर महाजन हे उपस्थित होते. मेळाव्याचे उद्घाटन डॉक्टर सुशील महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. या मेळाव्यात साक्षीदारांसमवेत प्री वेडिंग शूटिंग, आहेर प्रथा बंद करा तसेच वैदिक पद्धतीने वेळेवर लग्न लावा अशा प्रथांना बंदी घालण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सोयरीक पुस्तकेचे प्रकाशनही करण्यात आले. कार्यक्रमास मुरलीधर महाजन, डॉक्टर सुशील महाजन, संतोष इंगळे, डॉक्टर सुरेश नंदन, वसंतराव पाटील, हनुमंत वाडिले, हिलाल माळी, सुभाष जगताप, प्राचार्य बीबी महाजन, प्राचार्य एसटी चौधरी, ज्ञानेश्वर माळी, भारती माळी, विलासराव माळी, मधुकर माळी, प्रकाश पाटील, विलास जगताप, प्राचार्य BS जाधव, एकनाथ महाजन, कैलास पाटील, सुनील वाघ, सुमित चौधरी, महेंद्र जगताप, परमेश्वर माळी यांच्यासह माळी समाज बांधव व वधूवर व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार, मी ज्ञानेश्वर तुकाराम माळी, खान्देश माळी महासंघ जिल्हाध्यक्ष. आज खान्देश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीनं सर्व शाखीय माळी समाज वधूवर परिचय मेळाव्याचं आज आयोजन आम्ही केलेलं होतं. उत्कृष्ट प्रकारे असा हा वधूवर परिचय मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यासाठी जवळपास 2500 ते 2000 लोकांची उपस्थिती इथं प्रार्थनीय होती. आम्ही उत्कृष्ट प्रकारे अशी एक पुस्तिकाचे नियोजन आणि प्रकाशित केलेली आहे. या पुस्तिकेमध्ये जवळपास 200 बायोडाटे, मुला व मुलींचे धरून 200 बायोडाटे, 270 बायोडाटेच्या जवळपास इथं नोंदणी झालेली आहे. त्याच्यामध्ये उच्च शिक्षित असतील, 10वी-12वी असतील, सर्वच शेतकरी असतील, सर्वच मुलामुलींचे आम्ही त्या पुस्तिकेमध्ये त्यांचे बायोडाटे आम्ही छापलेले आहेत. त्या पुस्तिकेत त्यांचं नाव, त्यांचं छायाचित्र
तसेच मोबाईल नंबर, शिक्षण, त्याचप्रमाणे त्यांचा हुद्दा, नोकरी हा सर्व आम्ही त्याच्यामध्ये नमूद केलेला आहे, जेणेकरून भविष्यामध्ये त्यांना आपल्या आवडीनिवडीनुसार आपला पार्टनर हा शोधता यावा, त्यासाठी आम्ही सर्व काही व्यवस्थितपणे एका पुस्तिकामध्ये ते छापलेलं आहे. आणि आज हा वधूवर परिचय मेळावा सर्व माळी समाजाच्या भूषण असा हा ठरलेला आहे. आज आम्हाला खूप अतिशय आनंद होतो आहे. ह्या मेळाव्याला भरपूर असा प्रतिसाद मिळालेला आहे. भविष्यात असे मेळावे व्हावे, कारण आज वधूवर परिचय मेळावा ही काळाची गरज झालेली आहे. लोक खेडेगावातून शहरांमध्ये स्थलांतरित झालेले आहेत, त्यामुळे नातेसंबंध दुरावले आहेत. त्याचप्रमाणे हे संबंध टिकून आणण्यासाठी आणि एकत्र जुळवण्यासाठी आम्ही हा वधूवर परिचय मेळावा आज इथं धुळ्यात संपन्न केलेला आहे. सर्व समाज माध्यमांमध्ये आपण ही बातमी प्रकाशित करावी अशी मी इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच वृत्तपत्रांना विनंती करतो आणि असंच कार्य आम्ही पुढे करत राहू अशी आपणास ग्वाही देतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवजन्मोत्सवाचे औचित्य साधून दिनांक 18 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद शिक्षा विभाग व वंदे प्रतिष्ठान देवपूर तर्फे छत्रपती अग्रसेन हॉल येथे समाज प्रबोधनकार व्याख्याते डॉक्टर वसंत अंकारे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. शिवजन्मोत्सवाचे औचित्य साधून जिल्हा परिषद शिक्षण विभाग व वंदे मातरम प्रतिष्ठान देवपूर धुळे तर्फे दिनांक 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता छत्रपती महाराजा अग्रसेन हॉल, पांझरा नदी किनारी येथे समाज प्रबोधनकार प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर वसंत अंकारे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली. सध्याचे युग हे सोशल मीडिया, मोबाईल व टेलिव्हिजनचे आहे. यांच्या अतिवापरामुळे किशोरवयीन मुले आणि मुली यांच्या मनावर विचित्र परिणाम होत आहेत. यावर एकमेव उपाय म्हणजे मुलामुलींचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. समाज प्रबोधनकार प्राध्यापक वसंत अंकारे यांचे प्रेरणादायी व्याख्यान दिनांक 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता छत्रपती महाराजा अग्रसेन हॉल, पांझरा नदी किनारी येथे आयोजन करण्यात आले. तरी धुळे परिसरातील माता पालकांनी आपल्या शालेय व महाविद्यालयीन किशोरवयीन मुलामुलींना घेऊन या व्याख्यानाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. परंपरा राहिली आहे की शिवाजी महाराजांची जयंती असेल किंवा कोणत्याही महापुरुषांची जयंती असेल, महापुरुष हे डोक्यावर न घेता डोक्यात घ्यायचे असतात. हे आपल्याला नेहमी आपल्या पूर्वजांनी सांगितलं आहे आणि त्या उक्तीप्रमाणे आम्ही प्रत्यक्ष तसं आचरणात आणत असतो. शिवजयंती ही 19 फेब्रुवारीला आहे, परंतु डॉक्टर श्री वसंत अंकारे सर अतिशय प्रभावी वक्ते आहेत. त्याच्यामुळे आम्हाला त्यांची तारीख वर्षभरापासून आम्ही मिळवायचा प्रयत्न करत होतो. एक शिवजयंतीला त्यांचं व्याख्यान घ्यायचं हा आमचा प्रचंड अट्टहास होता, परंतु त्यांचं नाशिकला आधीच तारीख दिली होती. त्याच्यामुळे आम्ही शिवजयंती 19 तारखेला जरी असलं तरी 18 तारखेला हा कार्यक्रम त्याच्यामुळे घेतोय की काही असलं तर आपल्याला समाजाचं प्रबोधन करायचं आहे. मुहूर्त फारसा महत्वाचा नाही, त्याच्यामुळे आपण 18 तारखेला हा कार्यक्रमाचं आयोजन, आता कार्यक्रमाचं आयोजन करताना दुपारची वेळ मिळालेली, संध्याकाळी आपल्याकडे व्याख्याते आले तर आपल्याला श्रोते असतात उपलब्ध आणि यांचं जे आहे यांची स्पेशालिटी म्हटली तरी चालेल अंकारे सरांची की हे किशोरवयीन मुलांचं प्रबोधन करण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. आणि आज समाजामध्ये जी आपण अवस्था बघतो आहोत की सामाजिक समस्या ज्या विविध निर्माण झाल्या आहेत ते किशोरवयीन मुलांपासूनच आपल्याला ते दिसतात आहेत. आपण लव जिहाद बद्दल नेहमी बोलतो, समाज माध्यमांमध्ये लिहितो, तर याच्यावर काही आपल्याला याचं समोर उच्चाटन करायचं असेल तर असे व्याख्यान आपल्याला आयोजित केले पाहिजे, असे प्रभावी वक्ते आपण बोलून. त्याच्यामुळे आम्ही माननीय शिक्षणाधिकारी मनीष पवार साहेबांना साकडं घातलं, साहेब आम्ही जे व्याख्यान आयोजित केलं आहे त्याला जास्तीत जास्त कुमारवयीन, किशोरवयीन मुलं आणि मुलींना तुम्ही येण्यासाठी शाळांना तसं पत्र द्या. आणि त्याचं त्यांनी आमचं प्रतिष्ठानचं कार्य ज्यांना माहीत असल्यामुळे त्यांनी आमच्या शब्दाला मान दिला आणि सर्व धुळे शहरातील नामांकित विद्यालयाचे विद्यार्थ्यांसाठी मॅनेजमेंटला शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्र देऊन त्याच्यामुळे शहराच्या मध्यभागी अग्रसेन, छत्रपती अग्रसेन जे लॉन आहे, अग्रवाल भवन म्हणतो आपण त्याला, नदीकाठी, तिथं हा आपला कार्यक्रम व्याख्यानाचा मंगळवारी दिनांक 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता अतिशय वेळेवर कार्यक्रम सुरू होणार आहे. कारण व्याख्याते डॉक्टर अंकारे सरांनी आम्हाला 2 तासाची वेळ दिली आहे. त्याच्यामुळं आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आपण व्यापक स्वरूपात याला प्रसिद्धी द्यावी आणि जास्तीत जास्त विशेष करून पालक
आणि मुलं यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले तर आमचा जो हेतू आहे वंदे मातरम प्रतिष्ठानचं जे कार्य आहे ते जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण पत्रकार बांधव आम्हाला सहकार्य करा, तेवढी मी आपल्याला विनंती करतो. धुळे शहरातील मिल परिसरातील चितोड नाका येथील झेंडा चौकातील शाळा क्रमांक 28 येथे शिवजयंती अनोख्या पद्धतीने साजरी करीत शिवव्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. धुळे शहरातील मिल परिसर चितोड नाका येथील झेंडा चौकातील शाळा नंबर 28 येथे शिवाजी महाराजांची जयंती अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली. यावेळी हरिभक्त परायण संभाजी महाराज नाशिककर यांचे शिवव्याख्यान देखील संपन्न झाले. शहरातील परम गोभक्त रवींद्र शेलार यांच्या मार्गदर्शनाने व द्वारकाधीश प्रतिष्ठानतर्फे 701 जोडप्यांना शिवाजी महाराजांची मूर्ती भेट देऊन त्यांच्या अनोख्या पद्धतीने आरती करण्यात आली. सदरचा कार्यक्रम 2 वर्षापासून प्रतिष्ठान राबवत असून शिवराय मन मनात छत्रपती शिवरायांची जयंती घरघरात या अंतर्गत उपक्रम साजरा करण्यात आला. या प्रसंगी आमदार अनुप अग्रवाल, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते शिवरायांचे पूजन करण्यात आले. यावेळी हरिभक्त परायण संभाजी महाराज, भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र रामपळकर, माजी महापौर जयश्री अहिरराव, डॉक्टर सुशील महाजन, माजी नगरसेवक अनमोल मासुळे, सुनील बैसाने, वंदना थोरात, आकाश परदेशी, प्रदीप पानपाटील, गौतम गायकवाड, मनोज गर्दे, अतुल पाटील, भिकन वराडे, धीरज परदेशी, सुनील पाटील, अशोक पाटोळे, निलेश नेमाने यांच्यासह द्वारकाधीश प्रतिष्ठानचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अतिशय उत्साहवर्धक व आनंदमय वातावरणात साजरी केली जाते. गुरुवर्य आदरणीय परमगो भक्त रवींद्र बापूजी शेलार यांच्या मार्गदर्शनाने गेल्या 2 वर्षापासून प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक नवीन उपक्रम हा हाती घेण्यात आलेला आहे. त्या उपक्रमामध्ये गेल्या मागील 2024 मध्ये काही कारणास्तव हा कार्यक्रम घेतला नाही, पण 2023 मध्ये देखील याच ठिकाणी 400 परिवारांना एकत्रित बोलवून त्यांना आमंत्रित करून या ठिकाणी अतिशय सुंदर असा कार्यक्रम घेण्यात आला होता. आणि आज देखील संपूर्ण मित्र परिवाराच्या सहकार्याने आम्ही यावर्षी 701 परिवारांना घरोघरी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट देऊन शिवराय मनामनात छत्रपती शिवरायांची जयंती घराघरात हे ब्रीदवाक्य घेऊन आम्ही आज या ठिकाणी हा उपक्रम हाती घेण्याचा एक प्रयत्न करीत आहोत. अतिशय सुंदर आणि चांगलं कार्य आहे. फक्तच कार्यक्रमाच्या माध्यमातूनच नव्हे तर या भागातील विकास असेल, ज्या ठिकाणी आज आपण बसलेलो आहोत याच ठिकाणी तुम्हाला 1-1.5 वर्षात भव्य असा मॉल दिसणार आहे आणि ती संकल्पना आमच्या बंटी दादाची. त्या मॉलच्या वर या सर्व शाळा आपण टाकणार आहोत. ही संकल्पना आमच्या बंटीची आहे. तर असा दूरदृष्टिकोन असलेला आमचा हा नगरसेवक या ठिकाणी शिवरायांच्या विषयी महाराजांनी सांगितलं, संभाजी राजांच्या विषयी महाराजांनी सांगितलं आणि आपण सर्वजण त्यांचे मावळे आहोत. राजांच्या जे स्वप्न होते ते आपल्याला पूर्ण करायचे. हिंदवी स्वराज्याची स्थापना हे महाराजांचं स्वप्न होतं आणि धुळ्यात आपण तेच करणार आहोत. मित्रांनो, काही गोष्टी अशा आहेत जे तुम्हाला अजून माहिती पण नाहीये. भरपूर कार्य आपलं त्या माध्यमातून चालू आहे. हळूहळू तुमच्या लक्षात येईल. इथं माझे मीडियाचे सर्व बांधव आहेत. जर मी काही बोललो तर ती गोष्ट लगेच लीक होणार आहे, म्हणून मी ते आज बोलणार नाही. पण तुम्हाला प्रत्यक्ष काही दिवसातच त्याचे परिणाम दिसायला सुरुवात होते. तुम्ही एक लक्षात ठेवा, ब्रह्मा विष्णू महेश
आपले देवांचे नाव आहेत. राम 2 अक्षरी, कृष्ण 2 अक्षरी, शिव 2 अक्षरी. शिवाजी महाराज शिव होते 2 अक्षरी. संभाजी महाराजांचं खरं नाव शंभूराजे होतं 2 अक्षरी. आणि आमच्या बंटीचंही 2 अक्षरीच आहे. जो धर्माची रक्षा करतो, जे परमभक्त गौरक्षक आहेत, गौ सेवक आहेत, अशा लोकांना देवाचा तर आशीर्वाद असतोच, परंतु आपल्या सर्वांचाही आशीर्वाद असतो. मित्रांनो, आजपर्यंत आपण सर्वांनी भरपूर काही ऐकलं असेल, भरपूर आश्वासन ऐकले असतील, परंतु मी जे तुम्हाला बोललो होतो इलेक्शनच्या पिरियडमध्ये, मला सर्व काही आठवतंय आणि टप्प्याटप्प्याने त्या सर्व गोष्टी मी केल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला या कार्यक्रमानिमित्त फार फार शुभेच्छा देतो आणि खरंच अतिशय सुंदर असे कार्यक्रम आपल्या हाताने कायम घडतात आणि भविष्यातही घडत राहो, एवढंच या ठिकाणी बोलतो. धुळे शहरातील साक्री रोडवरील विद्यावर्धिनी महाविद्यालयाच्या प्रांगणात भगवान झुलेलाल मंदिर ट्रस्टच्या नेतृत्वात सिद्धी समाजातर्फे 1200 जोडप्यांच्या हस्ते महाराणी साहेबांची सामूहिक पूजा करण्यात आली. धुळे शहरातील साक्री रोडवरील विद्यावर्धिनी महाविद्यालयाच्या प्रांगणात रविवारी रात्री भगवान झुलेलाल मंदिर ट्रस्टच्या नेतृत्वात सिंधी समाजातर्फे 1200 जोडप्यांच्या हस्ते बहाराणो साहेबांची सामूहिक पूजा संपन्न झाली. सिंधी समाज संघटित व्हावा या उद्देशाने ही सामूहिक पूजा करण्यात आली. भक्तिमय वातावरणात महायज्ञ पार पडला. पूजेसाठी दात्यांनी भगवान झुलेलाल यांच्या 1200 मूर्ती, चांदीचे शिक्के पाठवले होते. पूजेला धुळे, जळगाव, नाशिक, नंदुरबारसह राज्यभरातील सर्व धर्मी 1200 जोडपी बसली. ही जोडपी म्हणजे पती पत्नीच नव्हे तर मित्र, भाऊ बहीण हेही होते. महायज्ञासाठी चकरवाटा संत शिरोमणी साई लालदास उल्हासनगर, साई वरुणशाह दरबारचे संत साई छोटूराम, अहमदाबादचे साई जगदीशलाल, पिंपरी येथील साई सोनूराम, फकीरा साई नागपूर, बाबा जगुतराम धुळे, पुष्पादिदी कोल्हापूर, भाऊ लीलाराम उल्हासनगर, आनंदपूर दरबार साहेब, दुःखभंजन दरबारचे बाबा उत्तम सिंग, भाईसाहेब मंगतराव उदासी दरबार, तसेच आमदार गुरुमुख जंगलानी यांच्यासह इतर संत महात्मे उपस्थित होते. जे भाविक प्रयागराजला महाकुंभ मेळाव्याला जाऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी प्रयागराज, नाशिक, त्र्यंबकेश्वर, प्रकाशा आणि लेह लडाख येथील सिंधू नदीचे पवित्र जल आणले होते. सर्व जल एकत्रित पूजन करून उपस्थितांवर अभिषेक करण्यात आला. कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर 13 समित्या यात 400 सेवेकऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. पूजा समाप्तीनंतर शोभायात्रा काढण्यात आली. भाविक प्रज्वलित बहाराणो साहेब डोक्यावर धारण करून शोभायात्रेत सहभागी झाले. कुमारनगर येथील पांजरा किनारी झुलेलाल घाटावर सर्व बहाराणो साहेब नदीत प्रवाहित केले. भगवान झुलेलाल मंदिर हॉल आणि सिंधी जनरल पंचायत हॉल येथे महाप्रसाद वाटप झाला. सायंकाळी मुंबई उल्हासनगर येथील कलाकारांनी भक्ती संगीत कार्यक्रम सादर केला. महायज्ञ यशस्वीतेसाठी ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाशलाल चेतिया, सिंधी जनरल पंचायतचे अध्यक्ष गुलशन उदासी व फेडरेशन ऑफ वर्ल्ड सिंधी असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य सुरेश कुंदनानी, देवानंद नानकानी, मनोहर सुकिया, उत्तम वच्छानी, रमेशलाल चन्नानी, पंकज दुलानी आदी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. 25 जुलाई आज इंडिया शहर में विज्ञान कॉलेज ग्राउंड पर 1111 बेहन साहब पूजा का आयोजन किया गया. उसमें आज जुलिया शहर अपने महाराष्ट्र हिंदुस्तान में से, छत्तीसगढ़ में से साई लालदास साहब, अहमदाबाद में से साई भाई साहब, उल्लासनगर बम्बई में से छोटूराम साई, जयपुर साई, पिंपरी में सोनू साई, इन सभी संतों दुलिया शहर के हमारे भाई साहब ब्राह्मण ठाकुर साहब इनके सानिध्य में दुलिया शहर में आज 1100 ब्राह्मण बेहन साहब का आयोजन किया गया. 1111 बेहन साहब बुकिंग करते समय आज उनकी पूजा 1313 इतनी हो गई है. आज दुलिया शहर के आजू बाजू सभी संत महात्मा, आजू बाजू सभी शहरों के लोग दुलिया में उनकी उपस्थिति हुई और सबने आज इसका लाभ लिया है. सबका धन्यवाद. जय. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. शहरात जिबेच्या आढळलेल्या रुग्णाची खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी भेट देऊन केली विचारपूस.
मध्यवर्ती बस स्थानकाच्या काँक्रीटीकरणाच्या कामाची शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली पाहणी. धुळे जिल्हा खान्देश माळी महासंघातर्फे सर्व शाखीय राज्यस्तरीय माळी समाज बुधवार परिचय मेळावा संपन्न. शिवजन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर समाज प्रबोधनकार व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर वसंत अंकारे यांच्या व्याख्यानाचे आयोजन. मिल परिसरातील चितोड नाका येथील झेंडा चौकातील शाळा क्रमांक 28 येथे शिवजयंती अनोख्या पद्धतीने साजरी. आणि सिंधी समाजातर्फे 1200 जोडप्यांच्या हस्ते महाराणो साहेबांची सामूहिक पूजा. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.